लोचने रूप पाहता
हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम आपापसात बोलू नका. पहिलं पथ्य पाळा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हे माया जाळ तुटली. हे माया जाळ तुटतील हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हे माया जाळ तुटतील हे माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी येथे आहे थोरे नागवन येथे आहे थोरे नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी दळ पाणी जोडा हात मनावा पतित वेळो वेळा मनावा पतित वेळो वेळा अनेक नका पडू गबाळांचे भरी अनेक नका पडू गबाळांचे भरी तेथे आहे थोरे नागवन तेथे आहे थोरे नागवन तुका म्हणे हात व कृपेचा सागर तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल नामासाठी पार पाववेल तुका म्हणे हात व कृपेचा सागर तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल नामासाठी पार पाववेल अनेक नका पडो गबाळाचे भरी अनेक नका पडो गबाळाचे भरी येथे आहे थोरे नागवन
कसे आहे थोरी नागवर बार कुमाये 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 श्री ज्ञानदेव तुकाराम बार कुमाये बार हॅलो हरी 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 मना हरे हरे मना हे
Ah
मेघन कापडू गबाळाचे भय गबाळाची भय गबाळाची भय विठ्ठला 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 हरी हरी तुम्ही म्हारे सकळ तेणे माया जाळ तुटईल आणि कनका पडू गावाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गावाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तुका म्हणे हात व कृपेचा सागर तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडू गावाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यदक्षरमनाख्येयमानन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नम
अखंडानंदरूपाय संविज्ञानप्रदायिने भवदभान्तदिनेशाय श्रीगुंडाख्य गुरुवे नमः. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटईल आणि कनका पडू गावाळाचे भरी पुढे आहे किंवा तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशीदळ भावे पाणी भावे जोडा हात भावे म्हणावे पतीत वेळोवेळा तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडू गाबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण. परमवैराग्यमूर्ती देहूनिवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा हा 4 चरणांचा सहजपणानं सर्वांना सोप्या भाषेत उपदेश करणारा हा अभंग आहे. उपदेश पर प्रकरणातला अभंग आहे. ठीक पुढे घ्या थोडं. हा बस. कुठल्याही अवघड भाषेत महाराज उपदेश करत नाहीत. मुळात संतांची भाषा ही सोपी आहे, सहज आहे, सर्वसामान्याची परिभाषा आहे. लोकांशी संवाद करताना लोकसंवादाचा सहज प्रयोग संत आपल्या नित्यवाणीतून करत असतात. आपण कोणी उपदेशक आहोत, समोर बसलेले समोर ऐकणारे खूप गरजू आहेत आणि म्हणून ते आपल्या समोर येऊन बसलेत, आपण त्यांना उपदेश करतोय असा कुठलाही भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात नाही. आज भाग्य आहे की आपण आपल्या कीर्तनाचं आयोजन स्वतः करत नाही. ना टाळकरी बोलवावे लागतात, ना पखवाजे, ना गावोगाव जाऊन आपलं आपल्याला फिरावं लागतंय, असं कुठंच नाही महाराज सध्या तरी. तुकोबाराय नामदेवरायांनी ज्या काळात कीर्तन केली त्या काळातल्या कीर्तनात तर यातलं काहीच नव्हतं, हेही नव्हतं. त्यामुळं कमी कर अधिक कर हाही विषय नव्हता. एवढंच नाही, सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी हा पोशाख सुद्धा नव्हता. नामदेवरायांच्या डोक्यावर घातलेलं पागोट हे आपण ठेवलेलं आहे. त्यांनी कुठं तसं म्हटलंय, कुठं वर्णन आहे तसं, किंवा असा फेटा असावा, हे नंतर घेतलेली शिस्त आहे. पण मुळात कारण तिथं वेशाला अधिक किंमत नव्हती, परिवेशाला किंमत होती. तिथे व्याख्यानाला जास्त किंमत नव्हती, तिथं अनुभवाला जास्त किंमत होती. त्यामुळं त्यांचा येणारा प्रत्येक शब्द हा यावत जीवमात्राचा कल्याण करणारा शब्द आहे. आम्ही 1 तासात 1.5 तासात 2 तासात जे काही बोलतो ते त्यांच्या शब्दांवर बोलतोय. त्यात आमचं पाल्हाळ जास्त आहे, त्यांचे शब्द महत्वाचे आहेत. म्हणून आमच्या विवरणाकडे किंवा व्याख्यानाकडे अधिक लक्ष न देता तुकोबाराय किंवा त्यांच्यासारखे महात्मे संत नेमका काय विचार सांगतायत. कारण तुम्ही आम्ही आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ याच्याकरता देतो. 2 तास देणं आयुष्यातलं सोपं नाही महाराज. परमार्थाकरता देणं ते त्याहून सोपं नाही. प्रपंचाकरता देतो माणूस, नाही असं नाही, किंबहुना त्याला द्यावा लागतो. इथं वेळ काढावा लागतो, इथं आवड आहे, इथं उत्सुकता आहे, इथं कुठेतरी त्याविषयी असणारी ओढ आहे, म्हणून माणूस येतो. आणि मग अशा काळात त्या श्रवणेच्या इच्छेनं, श्रवण इच्छेची आपुढा ज्ञानोबाराय सांगतात, मग तिथं अवधानाचा कुठेतरी डांगोरा पिटावा लागतो.
मग सोपा मार्ग समोर सापडत जातो. त्यामुळं लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांसारख्या महात्म्यांचं सांगणं हे आपल्या करता याची पहिली जाणीव ठेवा. ते उगाच कुणाला आणि आकारण कुणाला सांगत नाहीत. निर्हेतुक तर कधीच संत बोलत नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे, त्यांच्या कृतीमागे, त्यांच्या डोळ्यांची उघडझाप करण्यामागे सुद्धा हेतू आहे. त्यांनी जर एखाद्याकडे कृपा कटाक्षानं पाहिलं तर महाराज त्याचं जीवन उद्धरून जात. तुमचा दिठोवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी, एवढे जी महिमेचे करणे, ते वाचाळपणे वाणू मी कवणे. काय विचार आहे ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेला. तुकोबारायांसारख्या महात्म्यांचं सांगणं म्हणून ऐकायचं आहे, कारण त्यात आपलं हित आहे. अर्थात त्याकरता त्यांच्या विचाराची, त्यांच्या आचाराची, त्यांच्या चरित्र आणि चारित्र्याची संगती करावी लागते. नाथबाबा सांगतात, याच्या परिणामी काय होतं? भावे भक्ती हरीची भेटी देणे, भावे भक्ती हरीची परिणाम आहे. म्हणून ज्याला आपलं स्वहित प्राप्त करायचं आहे, भलं करून घ्यायचं आहे, तोच आतुरतेनं त्या शब्दांकडे लक्ष देतो. नाहीतर वाजत असे बोंब कोणी नायक ती कानी, असं तुकोबारायांना म्हणावं लागलं नसतं. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका, असं त्यांना हाका मारून सांगावं लागलं. अनेक व्यक्ती, अनेक प्रवृत्ती, अनेक प्रकृतीची माणसं आपण तर पाहतो. खान पान, व्यवहार, विचार, आचार सगळ्या बाबतीत भिन्न भिन्न आहे. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, रुचिर भिन्ना, सगळंच भिन्न आहे. पण एवढा असून जेव्हा प्रत्येक जण कुठेतरी एका ओढीनं येतो ना, तेव्हा त्याला सार्वत्रिक हिताचा आणि समष्टी कल्याणाचा उपदेश संत करत असतात. एवढं तर नक्की, तुमच्या आमच्यामध्ये इथे बसलेल्या कुणाला, इथेच बसलेल्या काय जगातल्या कुणालाही दुःख हवं का नको? नको आहे. यात तरी एक मत आहे. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो. योग्य का योग्य आहे? योग्य आहे. बरं, टिकणारं पाहिजे का तात्पुरतं पाहिजे? टिकणारं पाहिजे. आणि गंमत अशी आहे, इथं येणारा सुखाचा क्षणही आणि दुःखाचा क्षणही कायम टिकत नाही. अपेक्षा तर कायम टिकणाऱ्या सुखाची आहे. आम्हाला अपेक्षा अखंडानंदाच्या प्राप्तीची आहे, पण आमची गफलत होते. कशाला आनंद म्हणावा?
याची, आणि त्याचा परिणाम आहे. कारण दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगात ज्ञानोबराय सांगतात. दुःख सुखाचे कपडे घालून समाजाला जगाला फसवत असतं आणि ते दुःखच सुख वाटतं. पण पलीकडे जाऊन सूत्रकार सांगतात, महाराज अनुकूल असल्या तरी आणि प्रतिकूल असल्या तरी त्या वेदना आहेत. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. नको नकोशा वाटणाऱ्या वेदना म्हणजे दुःख, आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या वेदनाच ते सुख. कुठपर्यंत टिकत हा सुखाचा क्षण पुढच्या क्षणापर्यंत टिकत नाही. जसा दुःखाचा क्षण टिकत नाही, त्याची तीव्रता त्याच क्षणाला, ज्या क्षणाला ते प्राप्त झालं, पुढच्या क्षणापासून दुःख हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं. जसं दुःख कमी होतं तसं सुखाचं आहे. मुलगा झाल्याचा आनंद सुखाचा क्षण आहे की नाही प्रपंचात. 8-10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झाला, सुखाचा क्षण आहे. पेढे वाटतो की नाही माणूस, आनंदानं देतो की नाही, साखर वाटतो की नाही. पण त्या क्षणाचा आनंद जेव्हा कळालं तेव्हा, आणि त्यानंतर पेढे वाटता वाटता 10, 15, 20 वर्षांनी मग जर विचारलं कस काय, म्हणाले त्यावेळेस वाटले नसते तर बरं झालं असतं. का? कारण आता त्या क्षणाचा सुखाचा विषय आता प्रतिकूलतेचा वाटायला लागला, दुःखाचा वाटायला लागला. कारण रोज त्याच्या नावानं तक्रारीच येत आहेत, रोज डोकंच धरून बसावं लागतंय. त्यानं केलेले उपद्व्याप आणि गुंडगिरी एवढी वाढली आहे की प्रत्येक ठिकाणी खाली मान घालावी लागते. अशा वेळेस तो त्यावेळेचा पेढे वाटणारा आई किंवा बाप असेल, तो आता पेढे वाटेन का? नाही, संपला ना, सुखा विषय संपला. आम्हाला अपेक्षा कशाची हे अगोदर ठरवा. नित्य टिकणारा आनंद आम्हाला हवा आहे. बरं, तो कुठे मिळतो? बाहेर मिळतो का? बाह्य जगतामध्ये कुठलाही आनंद प्राप्त होत नाही. कारण बाहेर मिळणारा आनंद तो आभासी आहे, त्याला विषयानंद असं म्हणतात. आणि ज्याची खरी आपल्याला आवश्यकता आहे आणि ज्यामुळे आपण तृप्त राहतो, नित्य समाधानी राहतो, तो ब्रह्मानंद आत आहे, बाहेर नाही. बाहेर शोधला तर दुःखच मिळणार आहे. विषयाच्या ठिकाणी काय आहे सांगा. विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय किजती मूर्ख सेवितान सरी. ज्ञानोबर आहे, मूर्ख म्हणतात आपल्याला. विषय ओढी भुलले जी, आता यांची कोण करील की नुपजे नारायण. पावोनी ठाव नरदेह, मनुष्य देहाला येऊन सुद्धा हे जर स्वप्रयत्नामध्ये स्वतःच्या समाधानाच्या प्राप्तीकरता अंतर्मुख होत नसतील तर यांची कोण कीव करेल, यांना कोण मदत करायला येईल, असे संतांचे शब्द आहेत. भगवंताच्या विषयी यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव निर्माण झालेला वाढत नाही. मनुष्य श्रद्धावान नाही असं नाही, प्रत्येक जण श्रद्धावान आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन श्री ज्ञानोबराय सांगतात. देवाच्या तोंडचं वाक्य आहे. झाले असती केवळ माझिया ठाई. भगवान सांगतात माझ्या ठिकाणी त्यांची श्रद्धा आहे. माझ्या ठिकाणी म्हणजे ते देवाला देव म्हणून आकार नाम रूपानं पाहत नाही, आनंद म्हणून पाहतात म्हणून. कारण परमात्मा अखंडानंद स्वरूप आहे, सच्चिदानंदमयम ब्रह्म असं श्रुती सांगते. आणि म्हणून तो आनंदरूप जो परमात्मा आहे त्याच्या प्राप्तीकरता प्रत्येक जण प्रयत्नरत आहे. फक्त यालाच आनंद म्हणतात आणि हा असा मिळवायचा असतो हे मात्र त्याला कळत, कसा मिळवायचा हे कळत नाही. परिणामतः प्रयत्न करूनही आयुष्य संपूनही त्याच्या जीवनामध्ये सुखाचा क्षण, आनंदाचा क्षण येत नाही. या उलट संतांचे शब्द आहेत, ते अखंडानंदाला प्राप्त आहे. त्यांचे किती प्रमाण देऊ महाराज. सर्व सुखल्या सर्व
आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची कितीतरी प्रमाणात संतांची स्थिती ती आहे, त्यांचा अनुभव तो आहे. त्यांना आनंदाशिवाय दुसरं अवघी आनंदाची सृष्टी झाली. हा त्यांचा अनुभव आहे. आणि आपल्याला कधीतरी कधीतरी आनंदाची सृष्टी, कधीही नाही, ही स्थिती आपली आहे. आणि म्हणून ज्यांना कुठंतरी याची अपेक्षा आहे, जाणीव होते, हे हवं आहे, त्यांची तगमग पाहिल्यानंतर तुकोबारायांसारखे महात्मे जे आर्द्र अंतःकरणाचे आहेत, त्यांच्या अंतःकरणात यावत जीवमात्रांविषयी कळकळ आहे, कळवळ आहे, ते मग कोणी ऐको न ऐको बोलल्याशिवाय राहत. ज्याप्रमाणे पावसाचं पाणी पडतं त्याप्रमाणे त्यांचा उपदेश आहे. मेघवृष्टीने हा करावा उपदेश. ढगातलं पाऊस जसा पडतो तसा ते उपदेश करतात. मग जिथं सुपीक जमीन असेल तिथं त्याचा उपयोग होतो. बरड असेल तर तिथे हळूहळू वाहून जातं, आणि खडकाळ असेल तर 4थ्या मिनिटाला कोरडं करतं. दुसरं काय असतं, ओलावा जातो कुठे तिथं. म्हणून तर महाराजांची कृपा वेगळी आहे. महाराज उपदेश करायचा म्हणून करत नाहीत, हिताचा विचार समोरच्याला कळत नाही, नकळे हिताचा विचार काही म्हणून सांगतात. उपदेश करायची हौस आहे, सोप्या मराठी भाषेत सांगायचं तर कंड आहे, असं नाही आहे, लक्षात ठेवा. नाहीतर उपदेश जगात कोण करत नाहीत, सगळेच करतात ना. उलट आपलं सगळ्यांनी ऐकावं असं प्रत्येकाला वाटतं, तो कुणाचं ऐकायला तयार नाहीये. तुमचा नाईलाज आहे म्हणून तुम्ही 2 तास गप्प बसलात. नाहीतर कुणाची इच्छा आहे, वाटतं का कुणाला? उलट अरे लहान लेकरू सुद्धा आईचा चेहरा आपल्याकडे खेचून घेत, आणि आई जर कुणाशी, शेजारणीशी, मैत्रिणीशी, बहिणीशी बोलत असेल तर तिचा चेहरा आपल्याकडे करून आई आई मा मा करत असते. कशासाठी? मी त्याला बोलताही येत नाही, पण त्याला जे व्यक्त व्हायचंय ते व्यक्त करण्याकरता तिचं लक्ष ते आपल्याकडे खेचून घेतं. एवढं प्रत्येकाचा आटापिटा आहे, माझं सगळ्यांनी ऐकावं यासाठी. मेरी ही सुनो असाच स्वभाव आहे सगळीकडे. तुकोबारायांसारखे महात्मे मात्र दुराग्रही नाहीत. ते म्हणतात, हे बघा, ऐकाल, विचार कराल, त्याप्रमाणे वागाल तर तुमचं भलं आहे. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकोबारायांचे जातानाचे शब्द आहेत. तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे जसं कराल, जसं धर्मानं वागाल, त्याप्रमाणे तुमचं भलं हो. चांगलं वागलात चांगलं हो, वाईट वागलात तसं होईन. मी काही बोलत नाही, हाच माझा आशीर्वाद आहे. मी काय सांगू म्हणाले, कारण इथे माझ्या शब्दाला काय महत्व आहे माझं मला माहिती आहे. तुकोबारायांचे शब्द मला माहिती आहे. शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. तुकोबारायांना माहिती आहे ना शब्दाचं महात्म्य. बिंब तरी बचकेची एवढे, प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावे. ज्ञानोबराय सांगतात, शब्द असतो छोटासा, पण किती त्याची व्याप्ती असते. या कोणी आलेलं नाही, पाहू नका. या काय एक आहे, या दुसरे या. मला सांगा त्याची व्यापकता कशी कळेल हो? म्हणून तर सांगितलंय अक्षरातील भाव. अक्षराच्या आतला भाव, ते प्रकट होण्यामागची कृती, या सगळ्यावर त्याचा उपयोग आवश्यक भाव आहे. आपल्याला साधं पसायदान सुद्धा स्वच्छ म्हणता येत नाही महाराज. चला कल्पतरूंची आरव, बरोबर ना? का चूक आहे? हा, पसायदान सगळे म्हणता ना तुम्ही. अरे चला कुठे फिरायला जायचं आहे का? चल शब्द आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. चल अचल या अर्थानं तो शब्द आहे.
चलकल्पतरू, चेतन चिंतामणी या संज्ञा ज्ञानोबारायांच्या. चालते बोलते फिरते वृक्ष, रस्त्याच्या कडेचे असणारे वृक्ष तिथंच असतात. गरज असेल आपल्याला तर सावलीत त्यांच्या जाऊन बसा, पण संत मात्र तसे नाहीत. हा, उदार कृपाळ. उलट जो त्यांच्या जवळ येईल त्याचं कोड कौतुक करून त्याला विशेष बनवतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार शृंगारी देवा शृंगारी देवा शहाणे करोनी सोडावे सकळ जन, हा त्यांचा स्वभाव आहे. जे जे आपणासी ठावे ते ते करा शिकवावे, हा स्वभाव आहे. आणि म्हणून जेव्हा असा कोणी समोर दिसला, मग कधी एकटा कधी एक समुदायानं, तरी त्यानं विचारो वा न विचारो त्याची गरज ओळखून स्वतःहून त्याला हितोपदेश करणं हा संतांचा काय आहे, स्वभाव आहे. आता या अभंगामध्ये जो उपदेश महाराज करतात तो एकाला आहे का सगळ्यांना आहे? सगळ्यांसाठी आहे ना. सकळ हा त्या अभंगातला शब्दच आहे पहिल्या चरणातला, त्यामुळे कुणा एकाला उद्देशून नाही. बरं, सकळ म्हटले की त्यात कोण कोण आलं? स्त्री आले, पुरुष आले, भलते आले, सगळे आले. लहान आले, मोठे आले, तरुण आले, वृद्ध आले, स्त्री पुरुष सगळे आले. इथं कुणालाही अशिक्षित शिक्षित गरीब श्रीमंत बंगल्यात राहणारा झोपडीत राहणार असं काहीही विषय नाही. सगळ्यांसाठी उपदेश आहे. बरं, तोही कशासाठीचा उपदेश आहे? कसा धंदा करावा, कसा व्यवसाय वाढवावा, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र असलं काही नाही. परमार्थाचा उपदेश आहे. तोही काय म्हणाले, व्यवसाय करून भागलेत. प्रत्येक जण आज काही ना काहीतरी व्यवसाय करून 2 पैसे मिळवणार आहे, पण शांततेनं सुखानं कुठलाही विचार न करता निश्चिंतपणानं तो झोपू शकतोय का, हा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही महाराज. सकाळी उठलं की नित्य उठवून या खावयाची चिंता आहेच. कुठेही कोणत्याही प्रकारचं स्थैर्य आज समाजामध्ये आपल्याला नाही. कालचं उदाहरण आपण पाहिलं महाराज. एका क्षणात होत्याचं नव्हतं होत असतं, इतकी असुरक्षितता या जीवनामध्ये आज माणूस आणि अशा घटना घडल्या की अस्वस्थता माणसाची जास्त वाढते. विचार करा. आणि अशा वेळेस त्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग असतो, एकमात्र विषय असतो, तो म्हणजे परमार्थात भगवंताचं चिंतन. दुसरं काही नसतं महाराज. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो. कोण आहे दुसरा ज्याचं चिंतन केल्याशिवाय केल्यानं सुख मिळणार? एकमेव.
आणि म्हणून तुकोबाराय सहजच, आता कसा आहे, अनेक प्रकारांना हा भंग सोडवता येतो. तुकोबारायांकडे एक मोठा समुदाय, झुंड 5, 10, 15 जणांचा एकत्रित आला. तो काळ 400, 350, 400 वर्षापूर्वीचा. महाराज एवढी अनेक साधन ग्रंथातून सांगितली, वेगवेगळ्या पंथातून सांगितली. बरं, नुसत्या आपल्याच लोकांनी नाही, परकीय लोकांनी, आक्रमकांनी येऊन सांगितली, ती पण आपण करतो. तुकोबारायांचे शब्द आहेत, सांडोनिया संध्या स्नान ब्राह्मण करती दोम दोम, नाही का? किती एक दावल मलकासी भजती, तुकोबारायांचे शब्द आहेत. आपले देव कमी पडले 33 कोटी, म्हणून किती देव अजून दुसऱ्याच्या घरात आणून बसवलेत. म्हणाले महाराज, एवढं सगळं करून, वेगवेगळ्या साधन सामुग्रीचा उपयोग करून, उपचार करूनही, म्हणजे खरं तर आम्ही आमच्या घरात 10 वर्षात 12 फोटो बदललेत. बघा तुम्ही काय चित्र आहे, शहरात काय आणि गावात काय, सगळीकडे एकच चित्र आहे. एकच गुरु महाराजाचा फोटो असेल, ज्ञानोबाराय तुकोबारायचा असेल, असं दिसत नाही आता. हा, जसा सीझन बदलेल तस फोटो घरातले बदलत असतील, गळ्यातल्या माळा काढल्या घातल्या जात असतील. कसं काय चित्र असणार आहे, विचार करण्यासारखं. आताच जे चित्र आहे ते तुकोबारायांच्या काळात तसंच आहे ना. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवधान, आपुल्या इच्छे आणि कापिडी, काय ते देईल बराडी. होते की नव्हते त्यावेळेस, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारे. किती आहेत. भैरव खंडेराव रोटी भेटीसाठी देव, तुकोबारायांचे शब्द आहेत. सौम्य दैवत, उग्र दैवत, क्षुद्र दैवत, प्रधान दैवत अनेक आहेत ना. बरं, त्याच्याकरता मार्ग कमी का? यज्ञ आहे, याग आहे, तप आहे, दान आहे, तीर्थयात्रा, योग आहे, हठयोग आहे, नामसाधना आहे. कोणते नाहीत? अष्टांग योगाधिक करणारे कमी आहेत, हठयोगाधिक करणारे आजही आहेत. सगळ्यांना विचारा बरं, तुम्ही ज्या मार्गानं चालला आहात त्या मार्गानं निश्चित त्या ठिकाणी पोहोचाल याची खात्री आहे. जे मोक्ष साधन सांगितलं, जे स्वस्वरूप प्राप्तीचा विचार सांगितला, जे आत्मचिंतनानं अखंड प्राप्त होणारं समाधान सांगितलं, ते तुम्ही या मार्गानं मिळवणारच याची खात्री तुम्हाला आहे का? उलट योगाची वाटा जे निघाले गा सोहटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. का सांगावं लागलं ज्ञानोबारायांना? योग याग स्मरण, आणि तेही कुठं? एकांतात. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे कुठपर्यंत? पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत.
बाकी साधन मर्यादितच. उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा. मी जास्त प्रमाणात देत नाही. साधन अनेक आहेत, पण त्याचा परिणाम कुठं प्राप्त होतो, फल कसं आहे, निश्चित प्रमाणानं प्राप्त होतं का? बरं केलं तर त्याचं विधिविधान तरी आम्हाला पूर्णपणानं माहित आहे का? नित्य संध्या वंदन केलं पाहिजे सांगितलं, ठीक आहे, पण आचमनाला घ्यायचं पाणी सुद्धा किती घ्यावं मर्यादा आहे ना. ते काही तांब्याच्या घोटाने घ्यायचं नाहीये. पळीच पंचपात्रीतल्या पळीनं उडदाचा दाणा भिजेल एवढंच, माश मात्र उदक बस. जास्त घेतलं तर दारू पियाल्यासारखं, कमी घेतलं तरी पाप, आणि घेतलं कशासाठी? पुण्य करता होय पाप तुकोबाराय सांगतात. 12 भानगडीत पडण्यापेक्षा सोपं साधन असलं पाहिजे. मान्य ही साधनं चुकीची आहेत असं, पण ती सगळी साधनं तिथपर, अरे ही चित्तशुद्धी करताची साधनं आहेत. चित्तशुद्धीपूर्वक वृत्तीस्थैर्य प्राप्त झाल्यानंतर, स्वबोध प्राप्त होऊन चिंतन केल्यानंतर मग त्याच्या ठिकाणी होणारी आत्मलाभाची प्रक्रिया आहे. हे सगळं चित्तशुद्धी करता, स्नान शरीर शुद्धी करता, तसं ध्यान मनशुद्धी करता, यज्ञ यागादिक द्रव्य शुद्धी करता, समर्पणाची भावना वाढावी म्हणून, त्यागाची भावना वाढावी, वैराग्य यावं म्हणून, आसक्ती राहू नये म्हणून, देहाविषयीची आसक्ती राहू नये म्हणून तर जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तरी तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे तेव्हा करता. 4 जणांचा आधार घेऊन चालावं लागतं, त्याच्याकरता तीर्थयात्रा आहे का? ज्याला स्वतःच स्वतः करता येत नाही, चूळ भरता येत नाही, त्याच्याकरता तीर्थयात्रा आहे का? मर्यादा आहेत. बरं प्रत्येक युगपत आहेत ना, ती युगानुसार साधन आहेत. कृतो यध्यायते विष्णू, तिथं कृतयुगात ध्यान आहे. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगात यज्ञाचा विषय. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये परिचर्या, सेवा, उपचार, पूजा, अर्चन हे सांगितलंय. नवविधा भक्ती आहे महाराज, नाही कोण म्हणत. श्रवणम कीर्तनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. प्रल्हादजी या असुर बालकांना उपदेश करताना हा विचार अगदी मोकळेपणानं सांगतात. मुद्दा हा आहे, पण हे सगळे युगपत साधन आहेत ना, त्या त्या युगात फलदायी आहेत. तेव्हाचं आयुष्य वेगळं होतं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य कृतयुगात, 10,000 वर्षाचं त्रेतायुगात, द्वापारामध्ये 1000 वर्षाचं, कलियुगामध्ये शतवर्षाची गणना रे. खात्री नाही, गणना रे म्हणजे म्हटलंय की 100 वर्षाचं आयुष्य, नाहीतर 55, 66, 62, 34, 32, 18. सांगा ना, हे वय आहे का जाण्याचं? मग जिथं काय आहे, भागवतामध्ये वर्णन आहे. शुकदेवांनी आपलं दुःख व्यक्त करताना सांगितलंय नारदांच्या मुखातून. नारदजी म्हणतात, मी सगळीकडे फिरलो, तीर्थे तीर्थे विनिष्क्रम्य, मी सगळीकडे फिरलो, पण मला कुठेही समाधान मिळालं नाही, दिसलं नाही. मला काय करू मला कळत नाही. माझा देश दुःखी आहे, माझ्या देशातला समाज दुःखी आहे, मी व्याकुळ आहे. इथं ज्ञान भक्ती आणि वैराग्यांना पूर्ण किंमत नाही, ते त्यांना प्राप्त करून द्यायची ही माझी प्रतिज्ञा आहे. जोपर्यंत त्यांना त्यांची पूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून देणार नाही, तोपर्यंत मी स्वतःला हरिदास म्हणवणार नाही. प्रतिज्ञा घेतली. आणि जेव्हा ही प्रतिज्ञा घेतली, शुकदेवांसारखे महात्मे म्हणतात, अरे बाबा असंच आहे, कोणत्याही साधनाचा अवलंब करण्याकरता आपल्याजवळ काय उपलब्ध आहे, किती काळ उपलब्ध आहे, याचा सुद्धा विचार करावा लागतो. कलियुगातला मनुष्य अल्पायुषी आहे, त्याचं आयुष्य मर्यादित आहे. बरं एवढंच नाही, त्याचं सामर्थ्यही अल्प आहे. आपलं सामर्थ्य किती? मर्यादित आहे. बरं त्याला सांगितलेलं सगळंच समजतं जसंच्या तसं, असंही नाही. तो अल्पबुद्धीचा, मंद बुद्धी आहे. मंद बुद्धीर
असा आहे तो. बरोबर, चालीनही मंद आहे, म्हणजे त्याला विवेक नाहीये कशाचा, परमार्थाचाही नाही आणि प्रपंचाचाही नाही. प्रत्येक गोष्टीत त्याच्या अडथळी आहेत. मंद भाग्या उपद्रवत, अनेक प्रकारच्या उपद्रवांनी त्रासांनी तो त्रासलेला आहे. आणि मग अशा वेळेस त्याला करता येईल किती, आयुष्याचा क्षण किती आपल्या हातात, एकच. त्या एका क्षणात करता येईल असं साधन त्याला सांगितलं पाहिजे. म्हणून कलियुगामध्ये कलौतद हरी कीर्तनात, कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देन सनकादिकांसारख्या महात्म्यांनी एकत्र येऊन विचार करून निर्णय केला, विवेक केला आणि निश्चित सांगितलं या कलियुगामध्ये देव एक, साधन एक, सोपं नाही दुसरं. जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी ओळलेसे देखा, द्वैताची पैशाखा तोडीली. आणि नुसतं तसं केलं नाही, रूपही दिलं आणि नामही दिलं आणि तो हरी आमच्या समोर उभा केला. ते रूप पंढरी ओळले, ते रूप उगवले बिंब अद्वय स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. सोपं नाम दिलं आम्हाला. म्हणाले तेवढा अवघड नाही म्हणतायत आम्हाला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असू दे ना, त्याचीच अनेक नाव आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या, अनंत नाम गुण कीर्तीन भगवान परमात्मा आहे.
तुला जसं म्हणता येईन तसं त्यांचं चिंतन कर, आग्रह नाही. पण नाम घेता राहू नकोस, नाम स्मरण कर, कसंही कर. सदा देता घेता उठत बसता कार्य करिता, कसंही केव्हाही कुठेही. दळिता कांडिता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. एका जनार्दनी हरी बोला. कसंही म्हण ना, कुठेही म्हण, तुला कोणी नाही सांगितलं भगवत नामस्मरणाचं. स्मरण कर मात्र. कारण या युगाचं युगपत साधन एकमेव असेल ते भगवत नामचिंतन आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये कलिसंतरोपणोपनिषद नावाचं उपनिषद, त्या उपनिषदातलं वाक्य आहे. त्रिवार सांगतात, भगवंताच्या नामाशिवाय, नामचिंतनाशिवाय दुसरा उपाय नाही. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य, ज्याच्या नामाचं संकीर्तन, सम्यक कीर्तन, सा यस्य गुणांगणिते, त्याच्या नाम रूप गुण लीला यांचं स्मरण करीत केलेलं संकीर्तन, हे जे संकीर्तन आहे कसं आहे? सर्व पाप प्रणाशनम, कायिक वाचिक मानसिक त्रिविध प्रकारच्या पापांचं उपशमन करणार आहे. म्हणजे पूर्वी केलेल्या पापांचं उपशमन होतच, आणि पुन्हा नवीन तसं घडत नाही. एवढी पापाचं जे मूळ वासन आहे ते सुद्धा नष्ट करतं, एवढा परिणाम त्या हरिनामाचा आहे. म्हणून प्रणामो दुःख शमनः, असा जो सर्व प्रकारच्या अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध प्रकारच्या दुःखाचं उपशमन करणारा आहे, त्या तन्नमामि हरिं परम, त्या सर्वश्रेष्ठ असणारे हरीच शरणागतीपूर्वक स्मरण करा, प्रणाम करा, नमस्कार करा. भागवतातला शेवटचा महत्वाचा उपदेश आहे, शेवटचा श्लोक आहे 12व्या स्कंधातला. का म्हणाले? याशिवाय दुसरं साधनच असू शकत नाही या कलियुगात. कारण कलियुगातला मनुष्य दोन गोष्टींनी भ्रष्ट आहे. केव्हा बहकेल, केव्हाही ही इंद्रिय त्याला दगा देतील नाही सांगता येत. तुम्ही ग्रंथ वाचत असाल किंवा ऐकले असतील तर तुम्हाला माहिती आहे, ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये एक एक युग आलं भेटायला ब्रह्मदेवाला, असं वर्णन आहे. पुराणांमध्ये आहे, गुरुचरित्रात आहे, वर्णन केलेलं आहे. कशी आली? म्हणे कृतयुग आलं तर हाता अगदी तरुण, प्रसन्न मुद्रा, खूप तरुण म्हणजे अगदी प्रौढही नाही, 18-20ला तरुण असावा, अत्यंत तेजपुंज, कमरेला मृगाजीनं गुंडाळलेलं. ध्यानाची जी लक्षणं आहेत ध्यान करणाऱ्या तपस्व्याची, ती सगळी धारण करून आला. सगळ्यांनी त्याला पाहिलं, नमस्कार केला, त्यानंही सगळ्यांना नमस्कार केला. ब्रह्मदेवाच्या सभेत त्याला बसवलं. थोड्या वेळानं त्रेतायुग आला. हातामध्ये यज्ञ करण्याची पात्र आहेत, स्त्रुक आहे, स्त्रुवा आहे, यज्ञाची भांडी आहेत, ती सगळी घेऊन आला. आसन आहे, माळा आहे, सगळं. तरुण आहे पण प्रौढत्वाकडे झुकलेला, गृहस्थी असावा तसा. प्रसन्न मुद्रा, राजसी वेश आहे. पहिला आला तो शुभ्र वेश, हा आला पीतवेश, पिवळे कपडे घातलेला. त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला, त्यालाही सन्मान दिला. तिसरं आलं ते द्वापर युग. तांबडे कपडे घातले, तांबड्या रंगाचे, लाल रंगाचे कपडे, हातामध्ये पूजेची साहित्य सगळी, पूजा पात्र, पळी, भांड वगैरे सगळे घेऊन आलेला. त्याने सगळ्यांना बघितलं. हे ब्रह्मदेव म्हणाले, ही सगळी एकेका युगाची लक्षणं आहेत बरं का, हे या युगांचं युगस्वरूप आहे. तेवढ्यात म्हाताऱ्या वेशामध्ये, अत्यंत जरठ, बोळकं झालेलं आहे, दात पडलेले आहेत सगळे, दात ओठांमधनं घाण बाहेर पडते, डोळ्यांना चिपाड तशीच आहेत, कानाला मळ तसा आहे, मान हलते आणि अंगावर एकही कपडा नाही, नग्न आहे. नुसता तसा नाही, त्याने एका हातात आपली जीभ पकडली, एका हातात आपलं लिंग पकडलंय आणि सगळ्यांना वेडावत वेडावत वाकल्या दाखवीत. कुणालाही तो नमस्कार करत नाही, वाकणं हा त्याचा स्वभावच नाही. सगळ्यांना दाखवतोय आणि सगळ्यांकडे
तुच्छतेनं दृष्टी टाकत पुढे चाललाय. सगळ्यांनी त्याला बघितलं आणि खाली माना घातल्या की हे काय आहे, कुठं आलो आपण, कळू नये. ब्रह्मदेवाच्या सभेत आलो तर हे असलं विष, नागवाच्या नागवा आला, लाज नाही याला, काय करतोय. खाली माना घातल्या. ज्याचं आचरण पाहून खाली मान घालावं लागतं ते कलियुग आहे. बघितलं तसं ब्रह्मदेवानं पाहिलं, म्हणाले अरे काय आहे. म्हणलं काय म्हणजे माझं स्वरूपच आहे, मी असाच आहे, इथं नंगे को खुदा खुद्दर आहे, अशी स्थिती आहे. माझं असंच आहे. तुम्हाला माझ्याकडे पाहून जर काही कळत नसेल तर मी काय करू. मी स्वतः आहे, लोकांना सांगत आलो. तुम्हाला माझ्या तावडीतनं वाचायचं असेल तर तुम्ही 2 गोष्टी तुमच्या ताब्यात ठेवा. म्हणून मी माझी जीभ माझ्या हातात धरली आणि माझं लिंग माझ्या हातात धरलंय. ज्याच्या ताब्यात रसना आहे त्याच्या जीवनात रस आहे, आणि ज्याच्या ताब्यात रसना नाही त्याच्या जीवनात कुठलाही रस येणार नाही. ना त्याला भक्तिरस मिळेल, ना प्रेमरस मिळेल, ना भावरस मिळेल, काहीच मिळणार नाही. म्हणाले म्हणजे, म्हणाले ह्याच तर 2 गोष्टी आहेत. काय आहे, दशेंद्रियांची रचना आपल्या शरीरामध्ये 11वं मन आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियात प्रत्येकात मैत्री आहे. पायात काटा गेला की डोळ्यातनं पाणी येतं, कारण पाय आणि डोळे एक कर्मेंद्रिय एक ज्ञानेंद्रिय. पण पायी काटा नेहटे ते व्यथाजीवी उमटे, पण दिसते कुठून, डोळ्यातनं पाणी आल्यानंतर. उन्हाळ्यामध्ये खूप बिन चपलेनं चाललं तर दृष्टी हळूहळू हळूहळू कमजोर होते, कारण मित्रत्व आहे. त्वचा हे ज्ञानेंद्रिय आणि हात हे कर्मेंद्रिय, सर्वांगावर फिरतं, मित्रत्व आहे. हे प्रत्येक इंद्रिय, ज्ञानेंद्रिय असो कर्मेंद्रिय असो, 2-2 आहे पण काम एक करतात. हात 2, पाय 2, डोळे 2, कान 2, नाकपुड्या, प्रत्येकाची कामं एक आहेत. पण हे एकच इंद्रिय असं आहे, कुठलं, जीभ. बोलते म्हणून कर्मेंद्रिय आहे आणि चाकते म्हणून ज्ञानेंद्रिय आहे. बिचारी एकटे, आपल्याला 2 आहे का 1 आहे? 2 जिभा कोणाला आहेत? द्विजीव कोणाला म्हणालाय? सर्पाला म्हटलंय. आपल्याला एकच जीभ आहे, आणि ह्या एक जिभेचा असणारा माणूस त्या जिभेनं चाखतो पण आणि बोलतो पण. म्हणून ज्यानं हिला ताब्यात ठेवली त्याला सगळं काही ताब्यात ठेवता येतं. इथं सगळे आपण बसलो, 500-700 हजार लोक आहोत. एखादा बडबड करायला लागला, एखादी तर लागली शेजारचे, गप्पस काय, तर उठून जा, कळालं. 4 चौघातनं उठून जायला कारणही हीच वाणी आहे, हीच जीभ आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवलं नाही, का ग उठलास, का रे उठलास, आलो जरा जाऊन, का सकाळी ताबा ठेवला नाही तोंडावर खाताना. त्यामुळं शरीर प्रकृती आहे ना, ती दगा देतेच. म्हणून ज्यानं जिभेला ताब्यात ठेवलं नाही त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात राहत नाही. म्हणून यस्मिन जिता जितो वेत्ती, ज्यानं हिला जिंकलं त्यानं सगळं जिंकलं. रसना रस झाली घेता हे होण्याकरता हिला जिंकावं लागेल, आणि ते जिंकण्यासाठी तिला सवय लावावी लागेल, वळण लावावं लागेल. कलियुगामध्ये कलीनं सांगितलंय, ज्यानं या 2 गोष्टीला ताब्यात ठेवलं, ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे, त्याची जगात प्रतिष्ठा नाही. तर वयाच्या 70-75 सुद्धा माणूस असो तो भ्रष्ट आणि भ्रांत झाल्याशिवाय राहणार नाही. इंद्रिया लळा दिला भला नोहे नाही सांगतायत. वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा खेडलेकर सांगत असत, मामासाहेबांचे तोंडी हे वाक्य असे, शरीराची 3 चिमट्या राख होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मचारी आहे, संन्यासी आहे असं काही म्हणू नये म्हणाले. सांगता येत नाही. अरे लाकडाची सुद्धा बाहुली केव्हा भ्रष्ट करील माणसाचं जीवन आणि चारित्र्य सांगता येत नाही. म्हणून न स्पर्शयेत दारवीमपी, लाकडी लाल चंदनाची रक्तचंदनाची बाहुली सुद्धा त्यांना हातात धरू नये. का म्हणाले, विकार केव्हा निर्माण होतील नाही सांगता येत. भले भले चांगले चांगले भ्रष्ट केले यानं, येडका मदन केवळ पंचानन, कोणाला सोडलं त्यानं. म्हणून हे सांभाळा, आणि हे सांभाळावं यासाठी आवश्यक आहे ते या जिभेवर नियंत्रण करणं, या रसनेवर नियंत्रण करणं. केव्हा होईन या कलियुगात. वास्तविक षड्रसयुक्त अन्न 6 रस आहेत, कडू, गोड, तांबट, तिखट, खारट आणि तुरट. याच्या पलीकडे 6वा 7वा रस नाही महाराज.
तरी सुद्धा या हिच्या पोषणाकरता आणि हिला जे हवंय ते देण्याकरता माणूस स्वतःच्या शरीर प्रकृतीचा बिघाड करून घेतो. हं? तुमच्या घरात कुरकुरा आलं नाही, कुरकुर नाही, कुरकुरा माहितीये ना, लहान पोरांच्या खाण्याचा तो विषय आहे. आलं नाही असं घर आहे काच? बरं, त्यानं पोरांची प्रकृती चांगली का वाईट? बरं, त्याच्याबरोबर आजी आजोबा खातात, त्यांचं काय? त्याची जी स्थिती त्यांची तीच आहे ना, ते काय गप्प बसतात काय? तेही त्याला 20 देतात, म्हणाले तुझाही एक पुडा आण आणि माझाही एक पुडा आण, दोघं बसून खाऊ. ही स्थिती आहे महाराज. का चवीला छान लागतं? अरे हो, ज्यानं जिभेवर संस्कार झाले पाहिजे ते उत्तम अन्न, ते भगवत नाम, ते पक्वान्न, ते गेलं बाजूला. परिणाम मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य हे आज समाजाचं बिघडलेलं दिसतंय. कारण युक्त आहार विहार नेमेंद्रियासी नसावी बासर निद्रा बहुभाषण, हे पथ्य आम्हाला पाळावंसं वाटत नाही. म्हणून तुकोबाराय आग्रहानं सांगतात, बाबा जोपर्यंत ही जिभली ताब्यात येत नाही, ही रसना ताब्यात येत नाही, तोपर्यंत तुझा परमार्थ सुधरेल असं वाटत नाही. त्याकरता तिला वळण लाव. आमची स्थिती बघ, जिव्हे झाला चळ, एवढी सवय, एवढा चळ आम्ही आमच्या जिभेला लावा. बघा कसे तुमची इंद्रिय, कसे तुमची मनबुद्धी इकडं तिकडं भरकटतील. भरकटणार नाही, खात्रीनं सांगतो. हा, या बाकीच्या भानगडीत पडू नका. ऐका जरा माझं, तुमच्या हिताचं म्हणून सांगतो. आग्रहानं सांगतात, आणि कान काप
गबाळाचे भारी पुढे आहे थोरी पुढे आहे प्रवास करायचा असेल तर माणसानं कोणतं साधन निवडलं पाहिजे? समजा पंढरपूरला आपल्याला जायचंय, तर कोणतं साधन निवडायचं? सुरक्षित साधन निवडायचं. दुसरं काय? कोणतं म्हणजे ठरलं तर विमानाने जाल, तुमचं काय? पण तिथपर्यंतच जाल याची खात्री. सगळ्यात वेगवान साधन सध्या विमान, पण खात्री. बरं, ठरवलं रेल्वेनं जाऊ, दारापासून जाता येईल का तिथं जाऊन जाता येईल? स्टेशनवर जावं लागेल. इथून काहीही त्रास न होता गाडीत पाऊल टाकलं की तिथं पोहोचलं पाहिजे. याकरता दारात गाडी आली पाहिजे. गाडीपर्यंत जायचं नाही. इथं येईल का आपल्याकडं गाडी? एसटी जाऊया, 4 व्हीलर 2 व्हीलर काहीतरी आली तर पाहिजे तिथपर्यंत. साधन असं पाहिजे की ज्याच्यात कुठलाही सायास नाही झाले पाहिजे, त्रास नको व्हायला. ज्याच्यात कष्ट म्हटले की आम्हाला जीवावर येतं. पहिली गोष्ट मला सांगा, असं जर एकादशी व्रत सांगितलं असतं की दशमीच्या दिवशी एकदाच भोजन आणि मग द्वाद एकादशीला पहाटपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळपर्यंत काहीच खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त रात्री संध्याकाळी एकदा घोटभर पाणी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी भोजन, फक्त पाण्यावर एकादशी सांगितली असती तर किती जणांनी केली असती? प्रश्न आहे. उलट एकादशी आहे म्हटल्यानंतर सकाळी तरी 5 प्रकार झाले असतील आणि संध्याकाळी पुन्हा 5-6 असतील, 11 तरी प्रकार. हे सध्याचं चित्र आहे. का करतोय दिवसभर चर, एकादशी धर. काय अनुकूल मत आहे तुमचं. वा, छान. परिस्थिती आहे की नाही सांगा. का बरं? अरे अशी अनुकूलता सांगितली आहे इंद्रियांकरता म्हणून करतो. थोडं प्रतिकूल सांगू द्या बरं. अवघड साधन, अरे अवघड कोणी न करी सांगता, हा सुलभ बहुता गोड वाटे. अवघड साधन सांगितलं तर कोणी करत नाही. सोपं साधन सांगावं लागतं, झटपट लागतं. कमीत कमी कष्टात लवकरात लवकर मिळालं तर फुकट आणि सगळंच मला, अशी माणसाची प्रवृत्ती आहे. कमीत कमी वेळात पाहिजे, कमीत कमी कष्टात पाहिजे, मिळालं तर फुकटात पाहिजे आणि सगळंच मला पाहिजे, असं माणसाचं स्वरूप आहे. महाराज म्हणतात अगदी तसं देतो, मिळेल तुला तसं, पण त्याकरता पहिलं करावं लागेल ना. अगोदरचं आहे ते रिकामं करावं लागेल, मग नवीन पिशवी भरता येईल. काय करायचं बोला. अगोदर चिंध्यांचं गबाळ जर पिशवीत भरला असेल तर ते काढावं लागेल ना. रेशमी वस्त्र पाहिजे तुम्हाला, भरजरी हवी आहेत, अगोदरचं काढा ना. फाटकं काढून टाकल्याशिवाय चांगलं नेसता येत, मग ते फाटकं काढा ना. नाही नाही ते राहू द्या, कशाला चालणार नाही, ते गबाळ आहे, ते गबाळ टाकलंच पाहिजे. अनेक ठिकाणी फाटलेला आपला हा प्रपंचाचा संसाराचा गबाळाचा भाग आहे. तो टाकून द्यायचा आहे. म्हणजे काय करायचं? त्याच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणजे न म्हणावा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देह आणि देह संबंधी जो पसारा आहे, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुचगावणे चोरा रक्षण सांगतात. अरे शेतात उभं केलेलं बुचगावणं कुठपर्यंत कामाचं? जोपर्यंत पीक हातात येत नाही तोपर्यंत, मळणीपर्यंत कामाचं कुणाला? शेतकऱ्याला. आणि कुठपर्यंत त्या पक्ष्यांना घाबरवणार? जोपर्यंत ते त्याच्या खांद्यावर बसत नाही तोपर्यंत. एकदा पक्षी बुजगावण्याच्या खांद्यावर बसायला लागले की समजायचं दुसऱ्या दिवशी पिकात दाणे राहणार, कणसात दाणे राहणार नाही. त्याची भीती संपली
हे बुजगावणं आहे. खरं कळालं की भीती जाते आणि खोट्याचं खोटे पण कळालं की त्याची आसक्ती जाते. लक्षात ठेवा. मी काय सांगतो लक्षात ठेवा. जे मिथ्या आहे, जे क्षणिक आहे, त्याचं क्षणभंगुरत्व कळालं, नाशिवंत पण कळालं की आसक्ती राहत नाही. आपला पाय किती चांगला आहे, रोज आपण त्याच्यानं चालतो, पण त्या पायाला गँग्रीन झालंय आणि त्याच्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात आलंय, तर आपण ठेवतो का काढून टाकतो? नाही, ते मुलगा यायचा अमेरिकेवरनं, म्हणाले हे बघा तुम्ही आज निर्णय घेतला तर अंगठा काढावा लागेल, उद्या वेळ लावला तर घोट्यापासून काढावा लागेल, परवा निर्णयाला वेळ लावला तर गुडघ्यापासून, आणि तुम्ही म्हणालात 5-6 दिवस लागतील, तर काही नाही, सगळ्यांना बोलवून घ्या, पुढच्या तयारीला लागा. म्हणजे पोहोचवण्याच्या तयारीला लागा. दुसरं काय? तो म्हणतो कशाला कुणाची, मी सांगतो ना माझा अंगठा आहे, काढून टाका, मी राहिलो पाहिजे. जोपर्यंत दुःखाची तीव्रता आणि स्वरूप कळत नाही तोपर्यंत त्या विषयाची आसक्ती जात नाही. महाराज म्हणतात, म्हणूनच सांगतो हे गबाळ हे एकदा कळू द्या आणि याच्या भानगडीत, हे सोबत वागवण्याच्या भानगडीत पडू नका. साधन आहे. मला सांगा, रेल्वेचं तिकीट काढलं, प्रवास संपला, तिकीट सांभाळायचं का फेकून द्यायचं? काय करायचं? छान, चांगलंय. मग याचं तरी काय? हे तिकीटच काढून आलो, थोड्यापुरतं काय, किती काळापुरतं माहित नाही. काढलं, जोपर्यंत चाललं काम, प्रवास संपला, संपला विषय, तिकीट दिलं फेकून, पुढे राहत नाही. असे कितीतरी हो. एक एक योनी, कोटी कोटी फेरे, किती वेळा देह बदलला, किती वेळा देह धारण केला, कुठं आहे कुणाला माहिती आहे? आत्ताचा आत्ता आपल्याला माहिती आहे म्हणून आपण विचार करतो त्याचा. नातवानं फोटो दाखवावा आपला, आबा हा कुणाचा आहे? अरे हा माझा. खोटं बोलताय तुम्ही तर. हे असे म्हणजे गालफाडं बसलेले, आणि इथं तर गुटगुटीत. अरे म्हणाले मी लहान होतो ना तेव्हाचा हा माझा फोटो आहे. म्हणाले आबा हे आता असं कसं म्हणजे खोबऱ्याची वाटी का झाली? तर म्हणाल बाबा असंच होतं सगळ्याचं, आता मी म्हातारा झालो ना म्हणून वाटी झाली, दात पडले. हे जर कळतंय, दंताजीचे उठले ठाणे, तास वाजे ढणाणा, आयुष्याचा नाश होतो राम हरी म्हणा ना. भगवत स्मरण करायला काय हरकत आहे? बाकीच्या भानगडीत कशाला भानगडीत पडता? इथं थोडं जरी वर्म चुकलं तर पुन्हा चुकलिया वर्म फेरा पडे. कशाला भानगडीत पडता? आणि का नका पडू गावाळाची भरी, का तेथे आहे थोरी नागवन. आयुष्य जाईल, संधी जाईल, मागुता हा देह पावसी, हे तो न घडे रे सायासी. पुन्हा नाही जमायचं. ऐक नाही, ऐका. तुम्ही बाकीचं काही करू नका. पुढे अडचण आहे, नागवण आहे, नागवले जाल, काही राहणार नाही तुमच्या जवळ. काही राहावं असं वाटत असेल, समाधान प्राप्तीची इच्छा असेल तर एक करा, तुम्ही सगळे भगवत स्मरण करा. आणि म्हणून महाराज उपदेश करतात, हरी हरी तू
एवढं जोर जोरात तुम्हाला ऐकूनही तुम्ही घरी गेल्यानंतर हरी हरी म्हणालच याची मला तर खात्री नाही बाबा. तो तर बिचारा गोंद्याहून आला, माग पुढं बटन करून तुम्हाला सगळ्यांना ऐकवतोय. असं आहे ते. एवढं मोठ्यानं ऐकून सुद्धा म्हणतील याची खात्री नाही. ज्ञानोबा आहे तुकोबरायचं नाही ऐकलं तर आमचं कोण ऐकणार आहे महाराज? विचार करा. वास्तविक यात हिताचा विचार आपला आहे, दुसरं काय. हरी हरी म्हणा ना, हे म्हणाल तेच तर करतो. आता काय नाही, निवांत आहे, हरी हरी म्हणतो, खरंच म्हणतो. आता काय रिटायरमेंट जवळ आहे, 1 वर्षानं रिटायर झाल्यानंतर पुढे हरी हरीच म्हणायचं म्हणतो. खोटं बोलतात माणसं. प्रामाणिकपणानं सांगा, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, जे महिना वारकरी आहेत किंवा अगदी वर्षाला वारी करतात, आळंदी पंढरी त्र्यंबकची, आपण रोज हरिपाठ करतो. आपल्याला सांगितलंय नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ, रोज आपण हे करतो. प्रामाणिकपणानं सांगा, आपल्याला नामसाधना सांगितली आहे. कारण वारकरी संप्रदाय हा नामसाधनेवर अवलंबून आहे, नामधारकांचा संप्रदाय आहे. भुक्ती मुक्तीचा सवंगडा नाम भवसिंधू तारक असं ठरवून आपण भजन करतो. एकांतात बसून 5 मिनिटं, जास्त नाही, 5 मिनिटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कसलेच विचार नाही, मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून भगवंताचे चरण डोळ्यासमोर आणून, निवृत्तीनाथांची ज्ञानोबरायांची समाधी डोळ्यासमोर आणून असं नामस्मरण आपलं होतं का? विचार करा. अरे झालं असतं तर शांतीच मिळाली असती. आमची उलगाल काही अजून थांबलेली नाही, वलवल थांबलेली नाही. थांबली का? प्रयोग करून पहा ना, अनुभव घेऊन पहा ना. एकत्र येऊन टाळ वाजवून भजन करीत आपण खूप भजन करतो, नाही असं नाही, रोज मोठमोठ्यानं हरिपाठ उत्साहानं करतो. पण असं एकांतीन भजन आपल्याकडनं होतं का? समुदायाचा केलेला परमार्थ समुदायाच्या उत्कर्षाकरता उपयोगाचा आहे, पण आपल्या अंतर्मुखतेकरता, आपल्या स्वतःच्या शोधाकरता स्वतः केलेली साधना आणि ती एकांतातली साधना आवश्यक आहे, हे आपण करतो का? मला सांगा, एवढे चॅनल आहेत आणि धार्मिक विषयावर भरपूर आहेत. म्हणजे कमीत कमी 25-30 चॅनल असे आहेत की ज्यांच्यावर अर्ध्या तासाला बुवा आणि समाज बदलतो. असे 30 चॅनल, त्याचे 24 तासात अर्धा तासात एक बुवा म्हटलं तर 48 बुवा बदलतात. त्यांच्या प्रत्येकांच्या समोर 10,000, 50,000, लाख समाज असतो. मग समाजातली लबाडी संपली का? ते जे ऐकणार आहेत अगदी भाविकतेनं उठून भजन करतात, नाचतात, तेवढ्या पुरतं असतं की नाही? त्यांच्या सासवांना, त्यांच्या सुनांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना विचारा, किंवा ते काय करतात ते जरा बाहेर विचारा. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससे काही ज्ञानोबा सांगतात. ज्यांना आपला आधी प्रपंच करावा नेटका, तो जमतोय का? एक लक्षात ठेवा, भाविकतेचा आव आणणं वेगळं आणि भावशुद्ध असणं वेगळं. भावशुद्धीरित्ये तत्तपो मानस मुच्यते. ते मानस तप आहे. आपला शुद्ध भाव पाहिजे की नाही? सुदामजींचा भाव शुद्ध आहे म्हणून शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा विधला रे. आपल्याकडे देव पाहायला सुद्धा तयार होत नाही, कारण त्यालाही माहिती आहे हा अंतःकरणामध्ये भाव माझ्याकरता धारण करून आलेला नाही. तुकोबाराय स्वतः बोलतात, अरे कीर्तनाच्या निमित्तानं येतो, पण कीर्तनच ऐकतो का हेडी परणारी काय उद्योग करतो बघा ना म्हणाले. तुकोबारायांच्याही काळात चित्र तेच आहे. समोरच्याचा हेतू अंतस्थ काय माहित नाही. महाराज म्हणतात पण परमात्मा तो अंतस्थ हेतू जाणत असतो, याकरता लक्षात ठेव. बाकीच्या भानगडीत पडू नकोस, अवांतर गोष्टी सोड आणि नका पळू गाबाळाचे भरी. मग काय कर, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तुम्ही सकळ हरी हरी म्हणा. का म्हणा? रुहरती पापानी, रुहरती दोषानी, रुहरती दुःखानी, दारिद्र्यानीच. हा हरी शब्द आहे. गजेंद्रानं नुसतं म्हटलं हरी हरी हरी. हा कहत लक्ष्मी, ती कहत गजराज.
तिथं ह शब्द कुठं चाललात हत्ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या मोक्षाकरता गजेंद्राला सोडवण्याकरता नकराच्या उद्धाराकरता भगवान आले का अरे हरी माहित नाही कोण आहेस कसा आहेस तो 4 हातांचा आहे का सहस्त्रभुजांचा आहे माहित नाही गजेंद्र एवढंच म्हणतो या दुःखातनं सोडवणारा या मृत्यूवेदनेतनं सोडवणारा जो कोणी असेल त्यानं यावं सोडवावं हरावं सोडवावं दुःख हरी 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 म्हटल्याबरोबर भगवान आले महाराज अडचण काय आहे बरं काही वेगळं नाही ना काही आवड ठीक आहे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष हे ठीक आहे पण ते पाहिजेच का नये जरी तुझं मधुर उत्तर विधला सुस्वर नाही देवी नाही तया वीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण अरे फक्त श्रद्धेनं म्हण प्रेमानं म्हण भावानं म्हण काय होईल यानं आपोआप मायेचे जे बंध आहेत ज्या जंजाळामध्ये आपण अडकलोत ते तुटायला लागतील सुटायला लागतील आपोआप तुटतील बंधन ते तुटईल हे मायाजाळ जे आहेत किंबहुना या भौतिक जगताचं देह आणि देह संबंधी पसाऱ्याचं वास्तव कळेल आणि नित्य शाश्वत विभू व्यापक असणारा सर्वात्मा श्रीहरी त्याचं शुनिचैव वैश्वपाकेच पंडित समदर्शन सर्वत्र समदर्शन त्याला होईल याकरता हे आवश्यक आहे म्हणाले महाराज तेवढ्यानं होईल दुसरं काही साधन काही नको अहो पण मग या देहाला अरे वाणीला वळण लागलं पण देहाला ठीक आहे देहाला वळण लागावं याकरता साधन एक करावं काही नाही श्रद्धेनं भावपूर्वक श्रीहरीचं स्मरण करता करता भावे तुळशीदार पाणी भावे तुळशीदार पाणी भावे तुळशीदार पाणी जोडा हात भावे तुळशीदार पाणी जोडा हात धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तिथं श्रद्धेनं त्या शालिग्रामावर त्या श्रीकृष्ण प्रतिमेवर विठ्ठल चरणावर ग्रंथावर तुळशीदळ अरे त्या तुळशीदला करता परमात्मा सहज विकत घेतला जातो एवढा सहज आहे दृष्टांत कमी नाहीत महाराज सत्यभामेनं सुवर्णानं तुला केली एका तुळशीदळानं भगवान तुलला गेला एक तुळशी दल तुळशीचं खूप मोठं महत्व आहे हो माहिती आहे लक्षात आहे माझ्या काळजी करू नका विठाला विठाला तुळशी दळ लोटाभर पाणी व्हायला काय अडचण आहे कुठं आणायचं नाही हात जोडा आणि स्वतःला पतित म्हणावा पतित 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 मी तो त्रिवाच्या पतित परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता एवढं म्हटलं तरी हा परमात्मा तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावेल त्या हरिनामा करता भगवान आपल्याला भवसागराच्या
पलीकडे नेईन एवढी खात्री आहे. म्हणून ते हरिनाम, ते भगवत नाम अखंड मुखानं घेतलं पाहिजे. विठोबार तुम्ही म्हणारे सत्य माया जाळ येईल आणि कनका पडू गावाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण. महाराजांनी सांगितलेला महत्वाचा विचार भगवत नाम संकीर्तनासाठीचा, हरिनामाचा आश्रय करण्यासाठीचा, सगळ्यांकरता सार्वत्रिक उपदेश आहे. आणि आवश्यकता त्याची आहे, जोपर्यंत नामनिष्ठा आमच्या जीवनात वाढणार नाही, नामसाधना आमची पूर्ण होणार नाही, तोपर्यंत ही संकीर्तन भक्ती आमच्या उद्धाराला परिपूर्ण ठरणार नाही. म्हणून याकरता आवश्यकता 4 टप्प्यात ही नामसाधना आहे. पहिला आहे नामाचा उच्चार रात्रंदिस, ही वैखरी वाणीनं केलेली साधना आहे. मध्यमा वाणीनं केलेलं चिंतन आहे. नामाचे चिंतन प्रकट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तिसरं सांगितलंय पश्यंती वाणीनं केलेलं, हृदयापासून केलेलं स्मरण, नाम जप. तिथं स्नानादी कर्मांचं लगे आंघोळी तोंड धुणे सगळी बंधन बाजूला पडतात. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा. अशा मनोमय कोशातनं होणारा, पश्यंती वाणीतनं होणारा जप. आणि जेव्हा असं सातत्य वाढत जाईल या भगवत नामचिंतनाचं, तेव्हा आम्हाला स्मरण करावं लागणार नाही. नामच त्याचं स्मरण परावाणीच्या माध्यमातून करून देईल. मग मात्र राम हमारा काम करे हम बैठे आराम. मग एक वेळ मुखासी यावया जे जन्म सहस्र ओळखीचे म्हणून ज्ञानोबाराय सांगतात. ते सहजतेनं येईल. आणले नाही, घेतले नाही. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्म. मग पुन्हा जन्म मरणाची परंपरा राहत नाही. म्हणून ही 4 टप्प्यातली साधना, नामोच्चार, नामचिंतन, नामजप आणि नामस्मरण, हे जेव्हा आपल्याकडनं परिपूर्ण रीतीनं घडेल, त्याकरता आरंभ आहे. हरी हरी तुम्ही मनारे वैखरी वाणीनं हरी 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 श्री हरी श्री हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी म्हणत राहा. श्री विठ्ठल जे आवडेल ते येईल तैसा बोल रामकृष्ण पण म्हण. भगवन नामाचं चिंतन कर. निश्चित हा कृपासागर आहे. नामासाठी पार पाववेल. त्या नामाकरता तो निश्चित तुला पलीकडे नेईल. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. हा नामधारकांचा विशेष आहे. महाराज तो या अभंगातनं आग्रहानं सांगतात. तुम्हा आम्हाला भगवन नामचिंतनाकडे प्रवृत्त करतात. आज हरिदिनी एकादशी, पर्वकाळ, माघी वारीचा दिवस, त्यातही 2 तप या उत्सवाला होतात. 24वं वर्ष आहे. 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. गणेशनगरचं हे संपूर्ण रहिवासी मंडळ त्यांनी आयोजित केलेला हा तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाचा महोत्सव. आणि त्यानिमित्तानं सर्व परिसरातली आलेली आपण मंडळी, सर्व गुणीजन, टाळकरी, वादक मंडळी, ज्यांचे खूप वर्षापासून, खूप वर्ष झाली ज्यांना भेटायला, ते पखवाज वादक या ठिकाणी आहेत. बाबा महाराजांच्या बरोबर ते पूर्वी असत. त्यावेळेचा काळ तेही आलेत. सगळी आपण मंडळी आलात. संकीर्तन सेवा वेळेच्या आत पूर्ण केली आहे. आता मला माहिती आहे एकादशी आहे, फराळ आहे, पुढचा निमित्त आहे, तेव्हा भजन करायचं आणि मग पुढे आपल्याला जायचं.
निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. जय 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जय 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 निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. भजन होईपर्यंत सूचना होईपर्यंत कोणीही उठायचं नाही. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल